नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026 चे आज सायंकाळी 6 वाजता अहिल्यानगर शहरात उत्साहात आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी जलयात्रेचे जंगी स्वागत करत जलसंवर्धनाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अहिल्यानगर शहरात गोदा ते नर्मदा जलयात्रेचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीचे सर्व नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर माळीवाडा मार्गे पायी चालत जलयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे पुढे सरकली. विशाल गणपती येथे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारंपरिक कलशासह आरती करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, तर महिलांनी फुगडी खेळत पारंपरिक उत्सवाचे रंगतदार दर्शन घडवले. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर असा या यात्रेचा प्रवास आखण्यात आला आहे. या यात्रेद्वारे पाण्याचे महत्त्व, जलसंधारणाची गरज आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा संदेश दिला जात असून महायुती सरकारचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे उत्सवात स्वागत केले. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं त्रिशताब्दी महोत्सव किंबहुना 300 वर्ष आज जन्मोत्सवाला पूर्ण होत आहेत आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पना होती की एक अशा व्यक्तीचं त्रिशताब्दी सोहळा साजरा व्हावा जेणे की लोकांमध्ये जनजागृती पण झाली पाहिजे आणि त्यामधून त्यांनी केलेल्या कामाची एक झलक पण दिसली पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे पाण्यासंदर्भात आणि जलसंधारण संदर्भात कामं केले, महाराष्ट्रामध्ये केले, भारतामध्ये केले, त्याचं कुठेतरी आधार घेऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून कर्मभूमी आणि जन्मभूमी असा एक संजोग आम्ही घडवायचा प्रयत्न केलेला आहे. ही यात्रा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी अर्थात चोंडी इथून सुरू करून महेश्वर जी त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे, जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आणि समाधी आहे, अशा प्रकारे ही यात्रेचा प्रवास होत आहे. या यात्रेच्या प्रवासादरम्यान जलला किती महत्व आहे, पाण्याला किती महत्व आहे, जलसंधारणाला किती महत्व आहे आणि महाराष्ट्राचा शेतकरी आनंदी व्हावा, सुखरूप व्हावा अशा दृष्टिकोनातून या यात्रेचा संदेश घेऊन आम्ही सगळेजण जात आहोत. राज्याचं महायुती सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि यामध्ये सहभागी झालेले सर्व आमदार, खासदार, ही यात्रा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे आणि आज त्याचा अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि तमाम नगरसेवक, महापौर, उपमहापौर आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.